सांगलीच्या उरण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे। उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत। त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे। वातावरण फार छान आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने आनंदराव मलगुंडे यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे आणि मला खात्री आहे की इस्लामपूर जे आता नव्या नावाने उरण ईश्वरपूर म्हणून ओळखलं जातं, त्या उरण ईश्वरपूरमध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने आमचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। याच्या अगोदर बऱ्याच विकास कामं झालेली होती, पण विरोधकांचा आरोप आहे अभ्यास की भुयारी गट असेल, पाण्याचा प्रश्न असेल, डेंग्यूची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। मी गेली 5 वर्ष सत्ता होती आणि 4 वर्ष प्रशासकीय होतं, त्यांची कामं झाली नाही असं वाटतं। अर्थात अनेक प्रश्न मागच्या 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यामुळे निर्माण झाले। मागच्या 9 वर्षात जे प्रश्न निर्माण झाले, लोकांच्या सामान्य नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष झालंच, पण हे शहर भकास करण्याचा प्रयत्न यांच्या नाकर्तेपणामुळे या शहरात झाला आणि मागच्या विशेषतः 3 वर्षाच्या कालखंडात विशेषतः 2-2.5 वर्ष आणि आत्ताचा 1 वर्ष 3 वर्षाच्या कालखंडात तर या शहरात काही नवीन काही येऊच शकलं नाही आणि या शहरामध्ये अधोगती झाली। 9 वर्षात उद्यानं बकास झाली, पाणी पुरवठ्याच्या योजनेचा बोजवारा उडाला, मी मंजूर केलेली भुयारी गटारी योजना यांना पूर्ण करता आली नाही, रस्त्याची वाताहत झाली, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आता सध्या आमच्या समोर उभे आहेत त्यांच्याकडून काहीच झालं नाही शहर हातात असताना। आणि म्हणून याविरोधी हे शहर पुन्हा महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि उत्तम शहर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत। आमच्या या प्रयत्नात भारतीय जनता पक्षामधून बाहेर आलेले आणि आमच्या पक्षात सहभागी झालेले महेश पाटील पण आमच्यावर आहेत, विजय कुंभार आहेत, एल.एन. शहा आहेत, असे अनेक लोक भारतीय जनता पक्षाच्या कामाला कंटाळून आमच्या पक्षात या शहराच्या कामासाठी आलेले आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।